महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्य आयुक्त समाज कल्याण कार्यालय धुळे तसेच जोगाई माता सांस्कृतिक सामाजिक कार्यालय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नरबळी व इतर अमानुष व अघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन या विषयांवर धुळे येथील मध्यवर्ती बस स्थानकात लोककला पथकाद्वारे जनजागृती अभियान राबविण्यात आले। या पथनाट्याच्या आयोजनासाठी जोगाई माता सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष योगेश पाटील, सचिव कैलास चौधरी तसेच रवींद्र चौधरी, राजेंद्र काळे, राजेंद्र चौधरी, मीना भोसले यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। समाजात वैज्ञानिक विचारसरणी आणि विवेकवादी दृष्टिकोन रुजविण्यासाठी अशा जनजागृती उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। यात विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय धुळे तसेच जोगाई माता सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नरबळी, इतर अमानुष व अघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन या विषयावर धुळे येथील मध्यवर्ती बस स्थानकात लोककला पथकाद्वारे जनजागृती अभियान राबविण्यात आले। धुळे बस स्थानकावरती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य शिक्षण महाराष्ट्र शासन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय धुळे यांच्या मार्फत आज जादूटोणा कायदा 2005 या अनुषंगाने आज अंधश्रद्धा बुवाबाजी अंधश्रद्धा या विषयावरती आज हे पथनाट्य आयोजित करण्यात आलं होतं। जोगाई माता सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आज या इथे आज जे महाराष्ट्रात बुवाबाजीचं जे पीक फोफावलं आहे त्याच्यासाठी आणि त्याच्या जागृती करण्याकरता आई जोगाई माता सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आज इथे पथनाट्य आयोजित करण्यात आलं होतं।